मानवाला देवाने विशिष्ट योजनेने तयार केलं होतं की या माणसाने जीवन जगावं, या माणसाकडे सार्वकालिक जीवन असावं. या माणसाने पाप निवडलं होतं, अवाज्ञा निवडली होती, देवाच्या विरुद्ध हा माणूस गेला होता. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामधल्या 3 अध्यायामध्ये आणि वचन 9 मध्ये की हा माणूस जेव्हा देव तिथं आला लपला होता. देव म्हणतो ॲडम व्हेअर आर यू. याचा अर्थ माणसाने देवाची सहभागिता गमावली होती, देवावरचे नातेसंबंध गमावले होते. आणि देव बापाने प्रभू येशू ख्रिस्ताला जगातच याच्यासाठी पाठवलं की जे तुटलेले नातेसंबंध आहे, जे गेलेलं सार्वकालिक जीवन आहे, आणि देव बापाने ज्या कारणास्तव आपल्या सगळ्यांना बनवलं होतं त्याच्याशी परत जोडण्यासाठी हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि आम्ही पाहतो तो ध्येय, तो उद्देश आजच्या या दिवशी गुड फ्रायडे दिवशी पूर्ण होत होता. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जगाला परत जोडण्यासाठी, जगाला परत देवबापाला जवळ घ्यायचं होतं. आणि त्याचं माध्यम जो आहे प्रभू येशू ख्रिस्त ठरत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की परमेश्वराने आजचा हा जो गुड फ्रायडे आपल्या सर्वांना दिलेला आहे. आणि या गुड फ्रायडेच्या दिवशी माझी इच्छा आहे शब्दांकडे जाण्या अगोदर या गुड फ्रायडेतल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे आपलं लक्ष घेऊन जावं. विशेष करून आम्ही पाहतो जुन्या काळात जर आम्ही आलो तर जुन्या काळामध्ये वलांडणाचा सण होता, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये पासओव्हर म्हणतो. आणि हा जो वलांडणाचा सण होता, या सणाची सुरुवातच एवढी स्ट्रेंज मध्ये झाली होती की इस्रायल लोकांना माहीत सुद्धा नव्हतं की आज रात्री त्यांची सुटका होईल. येशू ख्रिस्ताच्या अगोदर जवळजवळ 1500 वर्ष ज्यावेळेस फारो देवाच्या लोकांना जाऊ देत नव्हता, देवाने मोशेला निवडलं आणि मोशेला सांगितलं जा आणि फारोला सांग माझ्या लोकांना जाऊ दे. कशासाठी? त्यांनी माझा सण साजरा करावा. आज आपण सण साजरा करत आहोत, आज आपण या ठिकाणी फेस्टिवल साजरा करत आहोत, आज आपण येशू ख्रिस्ताची आठवण करत आहोत या गुड फ्रायडेच्या दिवशी. आणि ही योजना आम्हाला मोशेच्या काळात पाहायला मिळते. मोशेला देव बोलला की जा आणि फारोला सांग लेट माय पीपल गो. फॉर व्हॉट? कशासाठी? दे विल गो इन विल्डरनेस अँड दे विल सेलिब्रेट माय फीस्ट. ते जंगलात जातील, ते अरण्यात जातील आणि सण साजरा करतील. आणि बायबल आम्हाला सांगतं की फारो त्यांना जाऊ देत नव्हता. देवाने वेगवेगळ्या पिढ्या पाठवल्या. तुम्हाला आठवत असेल तर आठवा, गोमाशाची पिढा आली, जे फ्रॉक्स आहेत बेडकं म्हणतो आम्ही त्यांना गावाकडं, बेडकाची पिढा आली. काही लोक आपल्याला जास्त डोकं खाजवताना दिसतात, डोक्यामध्ये आपण म्हणतो वॉ तर नाही झाले ना, लाईज, वॉनची पिढा आली. पाणी जे आहे ना तिथलं ते रक्तामध्ये बदललं. खूप सगळ्या पिढ्या आल्या, अंधाराची पिढा आली. आणि या सगळ्या पिढीतून फारू काही जाऊ दे ना. मग देव मोशेला म्हणाला बघ मी आज रात्री असं काहीतरी भयानक करणार, मी आज रात्री काहीतरी असं वेगळ्या प्रकारचं करणार की फारो तुम्हाला ढकलून देईल. लवकर जा आणि जाऊन सण साजरा करा. माझ्या मागं बोला सण साजरा करा प्लीज सर्वजण. आणि मोशे फारोला जाऊन सांगतो की आज रात्री तू मला आणि माझ्या लोकांना जाऊ देणार आहे, कारण देव एक अशी पिढा पाठवेल, देव एक अशी घटना घडवेल की जी घटना घडणारी आहे ही घटना विलक्षणी असणार आहे. आणि रात्रीच्या वेळेस आम्ही पाहतो की डेथ एंजल तिथं आलेला आहे, मृत्यूदूत तिथं आलेला आहे. आणि एकेका घरामध्ये मरण जे आहे रात्रीच्या वेळेस एंट्री करत आहे. आनंदाची गोष्ट ही की ज्या ज्या घरावर कोकऱ्याचं रक्त होतं, ज्या ज्या घरावर द ब्लड ऑफ लॅम आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो, जे अप्लाय केलेलं होतं त्या घरात मरण येत नव्हतं. कल्पना करा 2 लोक आहेत शेजारी शेजारी, एक आहे इस्रायलाईट आणि एक आहे इजिप्शियन. शेजारी आहेत, भिंतीला भिंत आहे, आपण रो हाऊसिंग म्हणूया त्याला. एका घरामध्ये जीवन आहे, दुसऱ्या घरामध्ये मरण आहे. ज्या घरावर कोकऱ्याचं रक्त आहे देर इज लाईफ, आणि ज्या घरामध्ये कोकऱ्याचं रक्त नाही देर इज डेथ. आणि आम्ही पाहतो सर्व मिझरामध्ये किंवा या इजिप्तमध्ये जिकडे तिकडे लोक मरायला लागले, प्रथम जे जन्मले ते मरायला लागले. आणि इस्रायल लोक त्या रात्री बाहेर निघाले, ते बाहेर आले आणि याला म्हणतात वलांडणाचा सण. बायबलमधला पहिला सण जो आहे, बायबलमध्ये अनेक सण आहे पण पहिला जो सण आहे तो आहे वलांडणाचा सण. पहिला जो सण, पहिला जो वलांडण आहे तो एवढा घाईघाईत घडला की देवाने मोशेला सांगितलं होतं यांना सांग की तुम्ही एक बकरा मारायचा आहे, तो घाईघाईमध्ये खायचा आहे. तो जो कोकरा आहे त्याची मुंडी इन सेन हेड, त्याचे स्टमक इन सेन मधले जे आतडे आहेत ते, आणि त्याचे पाय हे तुम्हाला खायचे. कडू भाजी त्याच्याबरोबर ठेवायची आहे. आणि इतकंच नाही, हातामध्ये काठी ठेवायची आहे आणि तुम्हाला ते त्याच्यामध्ये भाकर ठेवायची, पण भाकरीमध्ये खमीर नसावं, बेखमीर भाकर ते असावी. ते खा आणि माझा सण साजरा करा. हा जो वलांडण सण आहे हा 7 दिवस चालायचा.
किती दिवस? 7 दिवस. आणि आम्ही पाहतो जी पॅशन वीक आहे, मी मेनलाईन चर्चमध्ये आज, किती दिवस आहे पॅशन वीकमध्ये? जी होली वीक असते याच्यात किती दिवस येतात? आम्ही जावळ्याच्या रविवारी हे सुरू करतो आणि मोस्टली आम्ही होली सॅटर्डेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आम्ही जातो आणि मग आम्ही रेझरेक्शन डे, ईस्टर डे सेलिब्रेट करतो. जुन्या आकारामध्ये 7 सण आम्हाला पाहायला मिळतात. वलंडन सण हा 7 दिवसाचा आम्हाला पाहायला मिळतो. जुन्या काळात अर्पण करताना याजक रक्त घ्यायचा आणि ते 7 वेळा शिंपडायचा. आणि महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्ताचे शेवटचे वधस्तंभावरचे शब्द किती आहेत चर्च? 7 शब्द येशू ख्रिस्ताचे जे आहेत ते शेवटचे आहेत. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने हा वलांडण, पास ओव्हर हा आम्हाला पाहायला मिळतं अटोनमेंट डे मध्ये बदलला, हा त्याने गुड फ्रायडे मध्ये बदलला. आणि या गुड फ्रायडेकडे जर पाहायचं आहे आम्हाला, एक एक शब्द ऐकायचा आहे, तर त्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताने ज्या ज्या गोष्टींना तोंड दिलं आम्हाला त्या पण पाहावं लागतील. सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला येशूच्या जीवनात पाहायला मिळते, येशू ख्रिस्ताला अरेस्ट करण्यात आलेलं आहे. फक्त अरेस्ट केलं असं नाही, तर त्याला हाणमार झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला एक प्रवास करायला लावला. याला आम्ही म्हणतो की हा कॅल्वरीचा प्रवास आहे. आणि त्याच्या खांद्यावर एक वधस्तंभ म्हटलेला खांब दिलेला आहे. हा जो वधस्तंभ म्हटलेला खांब आहे ना, मी याचा बऱ्याच दिवस अभ्यास करत होतो. म्हटलं मी मेथोडिस्ट चर्चला जातोय पुणे या ठिकाणी आणि मंडळीला थोडंसं भेटावं काहीतरी. आणि प्रार्थना करत असताना मला देवबापाने ज्या गोष्टी दिल्या, मी आपल्याला वधस्तंभाबद्दल थोडं सांगणार आहे, मी आपल्याला काट्यांबद्दल थोडं सांगणार आहे, मी आपल्याला खिळ्यांबद्दल थोडं सांगणार आहे आणि मी आपल्याला त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ वाहिला तो प्रवास आणि हा वधस्तंभ जो येशूने वाहिला, या वधस्तंभाच्या नंतर काय झालं थोडंसं ग्लिम्स आपल्याला देत आहे. चालेल चर्च सर्वजण? बरं प्लीज. आम्ही पाहतो येशूला वधस्तंभ दिला. हा वधस्तंभ जो आहे हा 74 किलो तर 136 किलोचा असला पाहिजे असा बायबलचा अभ्यास करणारे म्हणतात. याला कारण असं, 3ऱ्या शतकामध्ये कॉन्स्टंटाईन नावाचा जो पहिला रोमन एम्पायर आहे, बादशाह आहे, याने ओपनली ख्रिश्चनिटी जी आहे ती एक्सेप्ट केली आणि तो ख्रिश्चन झाला. आणि तो ख्रिश्चन झाल्यामुळं म्हणितला छळ निघून गेला आणि संपूर्ण रोमन एम्पायर आता ख्रिश्चन झालेला आहे. आणि याला आई आहे, या आईचं नाव हेलेना. आणि ही जी आई आहे हिचं पण तारण झालं हिच्या मुलामुळं. आणि ही म्हटली, बाळा मला एक टूर करायचा आहे आणि हा जो टूर असेल मला होली साईट जाऊन पाहायचा. येशू कुठे चालला, येशूने कुठं वधस्तंभ वाहिला, येशू कुठे जन्मला, येशू काय करत होता. ही आई बऱ्याच दिवसाच्या टूरवर होती आणि त्या प्रत्येक ठिकाणी जात होती. जिथं जिथं येशूने भाकरी केल्यात, जिथं जिथे येशूने द्राक्षरस केला, त्या प्रत्येक ठिकाणी ती जात असताना आता ही आई अशा ठिकाणी आली जिथं येशू मेलेला आहे आणि त्या ठिकाणी या आईला वधस्तंभ सापडला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. ही जी हेलेना आहे कॉन्स्टंटाईनची आई, हिने तो वधस्तंभ शोधून काढला आणि त्या वधस्तंभाला शोधल्यामुळं हिला देखील सेंट ही पदवी देण्यात आली आणि हिला सेंट हेलेना अशा प्रकारचं म्हणतात. आणि त्यामुळं या डॉक्युमेंटरीमध्ये या वधस्तंभाचं जे वजन आहे कमीत कमी 70पेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त जे आहे 135 ते 36 किलो एवढा वधस्तंभ येशूच्या पाठीवर आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की तो पटला. म्हणून बायबल सांगतं की एका दुसऱ्याला देखील त्यांनी वधस्तंभ व्हायला लावला. आणि म्हणून या वधस्तंभाच्या नावाने देखील एक सण साजरा होतो. आपण तो साजरा करत नाही, मी फक्त आपल्याला इतिहास सांगत आहे. आणि त्या सणाला म्हणतात द फीस्ट ऑफ होली क्रॉस. 3ऱ्या शतकात ही घटना चालू झाली. इतकंच नाही, आम्ही अजून जर पुढे आलो तर तुम्हाला हिस्ट्री चॅनल माहिती आहे का? जिओग्राफी हिस्ट्री. या हिस्ट्री चॅनलवर काही दिवसापूर्वी एक स्पेशल एपिसोड गुड फ्रायडेला त्या ठिकाणी डिस्क्लोज केला गेला किंवा त्या ठिकाणी प्रसारित केला गेला. आणि हा होता येशू ख्रिस्ताच्या हातात गेलेल्या खिळ्यांबद्दल. आणि असं सांगतात की येशू ख्रिस्ताच्या रेझरेक्शन नंतर काही दिवसाने 2 खिळे सापडले आणि त्याच्या काही दिवसानंतर अजून एक खिळा सापडला, म्हणजे 3 खिळे सापडले. हे जे 3 खिळे आहेत हे कमीत कमी 3 इंच ते 9 इंच पर्यंत होते असं हिस्ट्री चॅनलवर दाखवलंय. आता ते किती इंच असो, फक्त आपल्या ज्ञानात भर पडावी, आपल्याला थोडी आयडिया हवी म्हणून मी हे सांगत आहे. आणि म्हणून कल्पना करावी तुम्ही की वधस्तंभ जो आहे जवळजवळ 100 किलोपेक्षा जास्त आहे. 3 ते 9 इंच या लांबीचे ते खिळे आहेत. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हा जो वधस्तंभ आहे हा कमीत कमी 12 ते 15 फूट आहे ज्याच्यावर येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. बरं, आम्ही अजून थोडं जर पुढे आलो तर येशू ख्रिस्ताच्या डोक्यात जे काटे गेले, हे काटे म्हणजे आपल्या येड्याबाबळीचे काटे नाही. तुमच्या पुण्यात येड्याबाबळे आहेत की नाही मला माहिती नाही, पण आमच्या नगरकडे जर तुम्ही आले तर मोठे मोठे काटे असतात, खतरनाक, ते पाहूनच भीती वाटते. आणि बऱ्याचदा लोक म्हणतात की असेच मोठे काटे घातले असेल. बिलकुल नाही. हे जे काटे आहेत हे काटे 3 ते 6 डायमीटर
या साईजमध्ये असायचे डायमीटरमध्ये. आणि आम्ही पाहतो की एक ॲक्च्युली हे रोपटं असायचं. याच काट्यांना 2 ते 3 प्रकारचे नाव आहे. काही लोक याला ख्रिस्ताचे काटे म्हणतात. हे आजही हा प्लॅन्ट आम्हाला येरुशलेममध्ये सापडतो. काही लोक याला येरुशलेमचे काटे म्हणतात, तर काही लोक याला इस्रायलचे काटे म्हणतात. अजूनही बरेच नाव आहे, मला तिकडे जायचं नाही कारण आपल्याला 7 शब्दाकडे जायचं आहे. परंतु आम्ही पाहतो अशा प्रकारचे काटे येशूच्या मस्तकात घातलेले आहेत. एवढा अवजड वधस्तंभ त्याला दिलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं हा वधस्तंभ घेऊन येशू ख्रिस्त आपला प्रवास सुरू करत आहे. आणि हा प्रवास जो आहे येशू ख्रिस्ताचा, हा 600 मीटर ते 2000 मीटर इतका असावा, अशा प्रकारचं स्कॉलर्स म्हणतात. 600 मीटर ते 2000 मीटर म्हणजे पाऊण किलोमीटर ते 2 किलोमीटर. जर आपण इस्रायलला जाऊन आलेले असाल आपल्यापैकी काही जण, तर तुम्ही पहा इस्रायलचा हा प्रवास शेवटचा करत असताना 7 होली स्टेशन लागतात. आणि त्या प्रत्येक स्टेशनला येशू कुठं थांबला. कुठं लेडीज आल्याने म्हटलं की बाळा आम्हाला तुझी दया येते, तो म्हटलं माझ्यासाठी नका रडू, आपल्या लेकरासाठी रडा. हे सगळं चित्र त्यामध्ये आहे. जर कधी इस्रायलला गेले नसाल आणि तुम्हाला ते आठवलं तर माझी पण आठवण करा की अरे पास्टर याच्यावर आपल्या चर्चमध्ये बोलले होते. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की ही सर्व जे पिक्चर आहे येशू ख्रिस्ताच्या बलिदाना अगोदरचा, त्याच्यावर असलेला अवजड वधस्तंभ, त्याच्या डोक्यात असलेले काटे, त्याच्या हातापायात गेलेले खिळे, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर काय याव्यात, तर आम्हाला वधस्तंभ किती भयानक आहे आणि वधस्तंभाची यातना किती भयानक आहे हे आमच्या लक्षामध्ये येतात. अहो पहा तुम्ही, हे 7 शब्दाकडे एंट्री करताना मला महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू द्या. होसान्ना म्हणणारे, त्याला डोक्यावर घेणारे, त्याचा जय जयकार करणारे, त्याच्यासमोर नाचणारे, त्याच्यासमोर टाळ्या वाजवणारे, तूच दाविदाचा पुत्र आहे, तूच यहूद्यांचा राजा आहे, तूच मसीह आहे, त्याच्यासमोर कपडे टाकणारे, काय नसन केलं, इतकं केलं की शास्त्री पुरुष म्हणतात त्यांना गप करा. येशू म्हणतो गप राहिले तर धोंडे वरडतील, मी आज त्यांना बंद नाही करू शकत, गप्पा नाही करू शकत. एवढं सगळं करणारे फक्त 3 ते 4 दिवसात म्हणतात त्याला वधस्तंभावर द्या. 3 ते 4 दिवसात म्हणतात तुला स्वतःला वाचव, आम्हालाही वाचव. 3 ते 4 दिवसात म्हणतात की हा कसला यहूद्याचा राजा. तुम्हाला कळतं का चित्र कसं बदलतं, लोक कसे बदलतात, संघ चालणारे कसे विरोधात जातात, उचलून धरणारे कसे आपटतात, उत्तेजन देणारे कसे डिमोटिवेट करतात. पहा तुम्ही, मी बायबलमधून आपल्याशी बोलत आहे की या ठिकाणी मी पाहतो की जे येशू बरोबर आहेत, जे येशू बरोबर चालत आहे, आता तेच विरोधात गेलेले आहेत. आणि इतकंच नाही, ते म्हणत आहे तू स्वतःला वाचव. जे येशू ख्रिस्ताला उत्तेजन देणारे होते, जे येशू ख्रिस्ताला जे उत्सव करणारे होते, आता तेच येशूला दुःख सहन करायला लावत आहेत. आणि हे सगळं करत असताना येशू त्यांच्या समोर वधस्तंभावर आहे. सगळे तिथं जमलेले आहे. मी जेव्हा सगळे म्हणतो तर 10-20 लोक नका धरू. 7 शब्द ऐकत असताना एक लक्षात घ्या, हा वलांडणाचा सण होता. वलांडणाचा सण वर्षातून एकदा साजरा व्हायचा. 7 दिवस त्याचं सेलिब्रेशन असायचं. यामध्ये अनेक पदार्थ होते वलांडण सणामध्ये. आता माझ्याकडे वेळ नाही, मी तुम्हाला नंतर कधी सांगेल की वलांडण सणामध्ये काय काय पदार्थ असायचे. पहिल्या वलांडणात काय होतं, येशूच्या वलांडणात काय होतं, आणि आज यहुदी लोक काय घेतात हे मी नंतर कधी सांगेल. परंतु आम्ही पाहतो या ठिकाणी वलांडण सणासाठी जगभरातून लोक आलेले होते. देयर वेर ह्यूज क्राऊड. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते सर्व होते जे वलांडण सण सेलिब्रेट करण्यासाठी आले होते. तिथं येशूने ज्यांना बरं केलं ते होते, येशूचे शिष्य होते. आम्ही पाहतो येशूने ज्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी द्राक्षरस दिला होता ते तिथं होते, ज्यांना भाकरी चारला ते तिथं होते, ज्यांनी येशूला सपोर्ट केला ते तिथं होते, जे येशूच्या विरोधात गेले ते तिथं होते. भली मोठी क्राऊड होती. इतिहासात कधी जमली नाही एवढी मोठी क्राऊड त्या दिवशी तिथं होती. आणि आता येशूंसमोर वधस्तंभावर आहे. आणि आम्ही पाहतो या वधस्तंभावरून तो 7 शब्द रिलीज करत आहे. या 7 शब्दाकडे जाताना मला अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगू द्या. आज आपण या ठिकाणी 7 शब्दावर ऐकत आहोत, परंतु बऱ्याच मंडळामध्ये, अनेक मंडळांमध्ये या दिवशी 7 शब्दाच्या ऐवजी कधी कधी 7 विधानावर उपदेश केला जातो. कधी कधी 7 ज्या मंडळात प्रगटीकरणातल्या थुआतीरा, फिलदिल्फिया आणि इतर ज्या मंडळे आहे, या सगळ्या मंडळावर एक एक उपदेश केला जातो. थोडंसं मंडळीला अजून कळावं म्हणून याही प्रकारची पद्धत आहे. आणि आज मी देवाला धन्यवाद देतो की या मंडळीमध्ये मला येशूच्या 7 शब्दांवर बोलायची संधी मिळाली. देवाचे मी आभार मानतो की हे जे 7 शब्द आहे याचं कलेक्शन करत असताना देवाला गौरव असतो की 4 शुभवर्तमान एका विचारात आलेले, 4 शुभवर्तमानचे लेखक एका विचारात आले आणि त्यातून जे 7 शब्द आले त्यातला पहिला जो शब्द आहे आम्हाला पाहायला मिळतं. त्याकडं जाण्या अगोदर मी तुम्हाला वधस्तंभाजवळ घेऊन इच्छितो. जायचं वधस्तंभाजवळ.
वधस्तंभाजवळ जायचं का? बायबलमधून म्हणते, मी इस्रायलला जाऊन नाही म्हणत आहे, तो तिथं नाही, पण आता ही इज नॉट देअर, काहीच तिथं नाही आहे, सगळं आता मंडळीमध्ये. आमेन. परंतु महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो, हा जो वधस्तंभ आहे ना, जो वधस्तंभावर असायचा तो शापित असायचा. जो वधस्तंभावर असायचा तो निंदेस पात्र असायचा, तो घृणेस प्राप्त असायचा, त्याचा तिरस्कार केला जायचा. आणि आम्ही पाहतो वधस्तंभाचं मरण हे जगातलं सर्वात क्रूर मरण होतं, जगातलं सर्वात वाईट मरण होतं. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला. वधस्तंभाची व्याख्या लक्षात घ्या तुम्ही, मी आपल्याला व्याख्या सांगत आहे. वधस्तंभ म्हणजे इग्नोर केलेला, वधस्तंभ म्हणजे अट्टल गुन्हेगार, आणि वधस्तंभ म्हणजे त्याची फक्त येणारा जाणारा निंदा करायचा, तोंडात मारायचे, त्याला आम द्यायचे, त्याचे चिमटे काढायचे, त्याचे कपडे वाटून घ्यायचे. त्याला इतकं भयानक मरण होतं की मैं तुझे चैन से मरने भी नहीं दूंगा. लक्षपूर्वक आहे का? म्हणजे तो मेला तरी त्याचे हाडं मोडले जायचे, तो मेला तरी त्याच्या कुशीत भाला भोगसला. कल्पना करा किती क्रूर रोमन गव्हर्नमेंट होतं. आणि म्हणून वधस्तंभ म्हणला की लोकांच्या अंगावर काटे यायचे, वधस्तंभ म्हणला की लोकांना भीती वाटायची. आणि आम्ही पाहतो अशा वधस्तंभावर तुमचा आणि माझा प्रभू आजच्या या दिवशी 2000 वर्ष अगोदर त्या वधस्तंभावर जातो. 7 शब्दाकडे जात असताना मला आपल्याला या वधस्तंभाबद्दल सांगू द्या. वधस्तंभ घृणेस पात्र धरला जात होता, वधस्तंभ निंदेस पात्र धरला जात होता. परंतु तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने एका झटक्यामध्ये वधस्तंभाची भाषाच बदलून टाकली, वधस्तंभाची व्याख्याच बदलून टाकली. संत पौल गलतीकर पुस्तकाचा 6वा अध्याय आणि वचन 14 मध्ये म्हणतात की मी वधस्तंभाचा अभिमान बाळगतो. जो वधस्तंभ लोक पाहत नव्हते त्याच वधस्तंभाला आज तरुण आपल्या गळ्यात अडकवतात. आज टॅटूचा जमाना आहे, अंगावर टॅटू काढतात, कानात आमच्या काही अनेक बहिणी वधस्तंभाचे कानातले घालतात, आणि घरावर तर जास्त वधस्तंभ असतात. काय असं घडलं की जो वधस्तंभ नको होता तो एवढा हिट झाला तुमच्या आणि माझ्या प्रभूच्या 7 शब्दामुळं. जो वधस्तंभ नको होता आता तो लोकांसाठी एक आदर्श ठरला, एक आम्ही पाहतो की लोकांसाठी एक नमुना ठरला. आणि संत पौल म्हणतो मी स्वतःला वधस्तंभावर खिळतो. आम्हाला पाहायला मिळतं इतकी महत्वाची भूमिका येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाची. चला आपण त्या वधस्तंभाजवळ येऊ. पहिलं शतक ते 3रं शतक लक्षात ठेवायचं चर्च, मी पहिली मंडळी म्हणतो तेव्हा. तर त्या काळामध्ये गुरुवारची सभा, शुक्रवारची सभा, रविवारची सभा एकच व्हायची. 3ऱ्या शतकामध्ये ज्यावेळेस कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, निकेची धर्मपरिषद झाली, त्यामध्ये जगातले सगळे बिशप्स आले, त्यामध्ये सर्व ज्या त्या काळचे मेन लाईन्स आहेत ते सगळे एकत्र आले. आणि मग हा डिसिजन घेण्यात आला की आता सगळं वेगवेगळं करा. झावळ्याचा रविवार वेगळा झाला, मोंदी गुरुवार वेगळा झाला, गुड फ्रायडे वेगळा झाला, ईस्टर सभा वेगळी झाली. आणि पहिल्या होली वीकमध्ये 7 दिवस नव्हते, पहिल्या होली वीकमध्ये फक्त 3 दिवस होते. हळूहळू त्याच्यामध्ये एक दिवस ॲड करण्यात आला. आणि मजेची गोष्ट बऱ्याच काळपर्यंत बुधवार ॲडच केलं नाही. बुधवार काय ॲड केला नाही कारण पहिल्या सुरुवातीच्या वेळी वाटलं हा तर यहुदाने दिलेला धोका आहे आणि हा बुधवार याच्यात होली म्हणून कसा घ्यायचा. आणि याचा डिटेल जे आहे मी काल आणि परवा यूट्यूबला टाकलेला आहे, तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला तिथं डिटेल भेटेल. कारण आपल्याकडे आता ती वेळ नाही आहे की यहुदाची फितुरी, यहुदाचा विश्वासघात आणि त्यातून होली कसं आलं, त्यातून याला ॲड कसं केलं याकडे आपण नंतर जाऊ. पण महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहतो की सुरुवातीला 7 शब्दावर अशा प्रकारे जसं आज आपण इथं जमलो अशी सर्व्हिस होत नसायची, पण आठवण व्हायची. पहिला जो उल्लेख आला 7 शब्दांच्या भक्तीचा हा 17व्या शतकामध्ये आला. साऊथ अमेरिकेमध्ये पेरू नावाचा जो प्रदेश आहे, गाव आहे, या ठिकाणी एक भक्ती घेण्यात आली. आणि त्या भक्तीमध्ये पहिल्यांदा 7 शब्दावर प्रचार झाला. आणि तेव्हापासून तो पहिला सोर्स घेतला जातात की जिथं 7 शब्दावर भक्ती सुरू झालेली आहे. आणि असं काय घडलं की त्या पेरूमध्ये भक्ती झाली तर मोठा भूकंप आला होता, अर्थक्वेक, आणि 5000 पेक्षा जास्त लोक मेले होते. आणि सगळे एकत्र आले प्रार्थना करायला. आणि असे सन्माननीय पाळक साहेब होते, त्यांना देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिली की तू आता बायबलमधून येशू ख्रिस्ताचे 7 विधानं गोळा कर आणि तू त्याच्यावर बोल. आणि ते सन्माननीय पाळक साहेब पहिल्यांदा 7 शब्दावर बोलले. आणि तिथून 7 शब्दाची जी प्रथा आहे ती वेस्टर्न कंट्रीमध्ये आणि हळूहळू सगळीकडे पसरली. हा एक सोर्स आहे, असंच असेल असं नाही, पण ही एक त्या ठिकाणची आपल्याला असलेली महत्वाची गोष्ट आहे. चला चर्च अजून पुढे जाऊया. येशू ख्रिस्ताचे हे शेवटले 7 शब्द नाहीत, येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरचे शेवटचे 7 शब्द आहेत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं हे शब्द झाले आणि सगळं संपलं. ही तर सुरुवात आहे. हे 7 शब्द तर खऱ्या ख्रिस्ती जीवनाची आणि मंडळीची सुरुवात करून देतात. आणि याही नंतर आम्हाला येशू ख्रिस्ताचे अनेक शब्द पाहायला मिळतात. तुम्हाला आठवत असेल तर आठवा, 3ऱ्या दिवशी तो परत उठला. म्हणा प्रभू उठलाय. रविवारी बोलण्याऐवजी आपण आजच सुरू करूया. कसा उठलाय?
कसा उठलाय? आर यू शुअर? यस. तो कसा उठलाय? खरोखर उठलाय. आमच्या नगरला जर तुम्ही आले, आमच्याकडे पहिलं चर्च आहे, मोठे चर्च, सकाळीच भली मोठी फेरी निघते, अख्खं हलून टाकतात ते. प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. आणि उठल्यानंतर काय झालं पुढं? 40 दिवस तो त्याच्या मंडळीतल्या, त्याच्या शिष्यांना, त्याच्या बरोबरच्यांना भेटी देत होता. आणि बायबल सांगतं तो त्यांना अनेक गोष्टी शिकवत होता. याचा अर्थ असा, या 7 शब्दानंतर पण शिक्षण आहे. काय म्हणाला पेत्राला? पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस का? तर माझे काय चारतो? मेंढरं चार. किती वेळा बोलला आठवतं का? 3 वेळा बोलला, माझे मेंढरं चार, माझे मेंढरं चार. आणि तिसऱ्यांदा बोलतो, माझे कोकरं चार. आम्ही पाहतो हे वधस्तंभ नंतरचं चित्र आहे. थोमा म्हटला मी विश्वास ठेवणार नाही खरंच उठलाय म्हणून. तो अचानक तिथं आला, म्हणतो थोमा ये आणि माझ्या हातात बोटे घालून बघ, माझ्या कुशीत बोटे घालून बघ, मी तोच आहे का? आणि तो म्हणतो, माझा देव, माझा प्रभू. आपल्या शेजारच्याला म्हणा, माझा देव. प्लीज चर्च, माझा प्रभू. हे कोण बोललं? थोमा, जो आपल्या भारतात आला AD 52 मध्ये, आणि तेव्हाच आपल्याकडे गॉस्पेल आला. तो संशय होता. आणि जेव्हा येशू त्याच्याकडे आला, हे संवाद वधस्तंभावर नंतरचे आहेत. आणि अशा अनेक संवाद आहे, पण मला महत्वाचे 2 संवाद आपल्याला सांगू द्या, आणि मग आपण 7 शब्दामध्ये एंट्री करूया. मत्ती कृष्णवर्तमान याचा 28वां अध्याय 18 ते 20 वचनं, याला इंग्लिशमध्ये ग्रेट कमिशन म्हणतात. बरोबर आहे का? ग्रेट कमिशनचा अर्थ महान आज्ञा. आणि ही आज्ञा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून नाही दिली, वधस्तंभावर जायच्या अगोदर नाही दिली, पुनरुत्थानानंतर दिली. ही त्याची शेवटची आज्ञा आहे. याच्यानंतर त्याला जायचं होतं. आणि म्हणून येशूचे शेवटचे शब्द जर काय असावे चर्च मंडळीसाठी, तर ते हे, मला जायचंय, मला सुवार्ता सांगायची, मला बाप्तिस्मे द्यायचे, मला शिष्य बनवायचे. मार्क वर्तमानाचा 16वां अध्याय वचन 15, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे आहेत येशूचे शेवटचे शब्द. आणि याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, प्रेषणाचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 8 हे येशूचे फायनल शब्द आहे. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. आणि तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. कुठे कुठे साक्षीदार व्हाल? येरुशलेममध्ये, यहुदामध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत. हे वधस्तंभानंतरचे शब्द पण आमच्यासाठी गरजेचे आहेत. का? कारण गुड फ्रायडे जो आहे तो फक्त 7 शब्दामध्ये नाहीये. गुड फ्रायडे जो आहे तो पूर्ण देवाच्या वचनामध्ये आहे. मी फक्त ब्रीफली आपल्याला जात आहे, कारण मला बाकीचा पण भाग कव्हर करायचा आहे. तुमच्या लक्षात आलं, मी आपल्याशी क्रॉसबद्दल बोलत आहे, मी आपल्याशी काट्याबद्दल बोललोय, मी आपल्याला त्या जागेबद्दल बोललोय, मी आपल्याला खेळांबद्दल बोललोय, आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत. महत्त्वाची गोष्ट मला 7 शब्दाकडे जाताना आपल्याला सांगू द्या. येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी त्याला क्रुसिफाईड केलं, त्या ठिकाणाला कवटी किंवा गुलगुथा अशा प्रकारचं म्हणतात. आणि बायबलचा अभ्यास करणारे मोस्टली याच्यावर एका मताने, अनेक ठिकाणी वेगवेगळी मतं आहे, पण एक मताने म्हणतात की जिथं येशू वधस्तंभावर गेला तिथंच आदामाला पुरलं होतं. आदामाला कुठं पुरलं होतं? जिथं येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ होता. मॅक्झिमम सगळे याला ॲग्री होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यिर्मया संदेष्टा इस्रायल लोकांसाठी फक्त विलाप करायचा. तुम्हाला विलाप गीतचं पुस्तक माहीत असेल बायबलमध्ये. आम्ही जळून भस्म झालो नाही. काय परमेश्वराची काय आहे? कुठे आहे? विलाप गीतामध्ये तुम्हाला हे सापडेल. आणि महत्वाची गोष्ट, हा यिर्मया जो आहे बायबलमधला हा रडका संदेश आहे. फक्त रडायचा होतो. एका ठिकाणी तो म्हणतो, जर माझं मस्तक जलसंचय असतं, माझे डोळे जर झरे असते, तर मी अजून रडलो असतो, अजून प्रार्थना केल्या असत्या. हा यिर्मया जो आहे हा नबूखदनेस्सर या राजाच्या काळामध्ये होता, ज्या वेळेस या नबूखदनेस्सर येरुशलेम जे आहे कॅप्टिव्ह केलं आणि यिर्मयाला त्यांनी सोडून दिलं, कारण त्याचा तो सन्मान करायचा आणि बाकीचे तो घेऊन गेला. हा यिर्मया एका टेकडीवर जाऊन बसला आणि त्या टेकडीवर हा रडते आणि बायबलचा अभ्यास करण्याने सांगता ही तीच टेकडी होती जिथं येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलेलं आहे. मला असं वाटतं एक टाळ्याचं अर्पण आपण प्रभूला देऊया, जो आज आपल्याला ऐतिहासिक गोष्टी ओपन करत आहे. टाळ्याचं अर्पण प्रभूला. तिसरी महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक झाला म्हणून त्याला मस्तक म्हणलं या टेकडीला. आणि फक्त मस्तक नाही झाला, त्या दिवशी त्या टेकडीवर त्याने सैतानाचं मस्तक तुडवलेलं आहे. त्याने सैतानाचं मस्तक त्या ठिकाणी नेस्तनाबूत केलेलं आहे. आणि म्हणून ही गुलगुथा म्हणलेली टेकडी स्कल ही देखील आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आणि अजून मला महत्वाची गोष्ट सांगू द्या, स्त्रीची संतती तुझं मस्तक फोडेल आणि तू तिच्या टाचाला चावशील. ही जी स्त्रीसाठी भविष्यवाणी होती उत्पत्ती 3 मध्ये, ती येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून पूर्ण केलेली आहे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.